विक्रांत, ज्याचं की नुकतंच निधन झालं होतं. सगळे नातेवाईक जमा झाले होते. सगळ्यांना एकच काळजी वाटत होती की आता अनिताचं काय होईल. कारण अनिताच्या लग्नाला 4च महिने झाले होते आणि विक्रांतचं निधन झालं होतं. विक्रांतच्या घरी त्याचे आई वडील आणि त्याचा लहान भाऊ होते. त्याच्या जाण्याने त्यांचं वाईट झालं होतं. पण अनिताला विक्रांतच्या जाण्याचं काहीच वाईट वाटत नव्हतं. तिला हेच कळत नव्हतं की तिला विक्रांतच्या जाण्याचं दुःख का होत नव्हतं ते. अनिताचे आई वडीलही आले होते. अनिताची आई विक्रांतच्या जाण्याने रडत होती, पण अनिताच्या डोळ्यात पाण्याचा थेंबही नव्हता. तिला कळत नव्हतं की तिची आई इतकी का रडत होती ते. अनिता तिच्या खोलीत निघून जाते. खरं तर अनिताला विक्रांतशी लग्न करायचं नव्हतं. तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि तिला आता नोकरी करून तिची स्वतःची ओळख निर्माण करायची होती. आणि लग्न झाल्यापासून विक्रांत तिच्याशी बोलतही नव्हता. त्या दोघांचं लग्न नावापुरतंच झालं होतं. त्यांचं नातं कधी नवरा बायको म्हणून राहिलंच नव्हतं. म्हणून तिला त्याच्या जाण्याचं दुःखही झालं नसावं. तिच्या खोलीत तिची मैत्रीण सविता येते. तिला अनिताबद्दल सहानुभूती वाटत होती. तेव्हा अनिता सविताला सांगते की रडणं बंद कर. एकतर सगळे इथे विक्रांतच्या जाण्याने रडत आहेत, पण काय माहीत मला का रडू येत नाही. हे ऐकून सविताला वाटतं की विक्रांतच्या जाण्याने अनिताला मोठा धक्का बसला आहे आणि त्यामुळे ती तिची शुद्ध हरपून बसली आहे. म्हणून ती अनिताला विचारते, मग तुला काय करायचं आहे. तेव्हा अनिता सांगते की मला पाणीपुरी खायची आहे. ते ऐकून सविताला शॉक लागतो की विक्रांतला जाऊन 1च दिवस झाला आहे आणि अनिताला पाणीपुरी खायची आहे. अनिताच्या हट्टापायी सविता तिच्या घरच्यांना सांगते की अनिताला बरं वाटत नाही म्हणून डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. खोटं सांगून ती तिला पाणीपुरी खायला घेऊन जाते. दुसरीकडे विक्रांतचे वडील आणि त्याचा लहान भाऊ विक्रांतची अस्थि विसर्जन करायला आले होते. विक्रांतचे वडील खूपच चिंतेत होते की त्यांनी त्यांच्या मुलाला गमावलं होतं आणि आता पुढं कसं होणार. घरची सगळी जबाबदारी विक्रांतच उचलत होता आणि त्यांनी एक मोठं कर्जही घेतलं होतं, ज्याचे हप्ते विक्रांतच भरत होता. आणि राहिली गोष्ट नातेवाईकांची, तर कोणीच मदत करणाऱ्यातलं नव्हतं. आणि त्याला वाटत होतं की आता तिची आई तिला तिच्या घरी घेऊन जाईल. एक दिवस आई अनिताला भेटायला येते. तेव्हा अनिता विचारते की तू मला कधी घेऊन जाणार आहेस. पण अनिताची आई तिला सांगते की वेडेपणा करू नकोस. तुझ्या मागे अजून 2 बहिणी आहेत ज्यांचं अजून लग्न व्हायचं आहे आणि तू जर इकडे आलीस तर खूप खर्च वाढेल आणि तुझ्या बहिणींच्या लग्नात खूप अडचणी येतील. हे ऐकून अनिताला खूप वाईट वाटतं की तिच्या घरचे तिला घरात ठेवू शकत नव्हते. त्यांचं बोलणं सुरू असतं तेव्हा तिथे विक्रांतची आई येते आणि विक्रांतचे काही कागदपत्र अनिताकडे मागते. तेव्हा अनिता कागदपत्र देत होती. तेव्हा तिला त्या कागदपत्रात एका मुलीचा फोटो सापडतो जिचं नाव कोमल होतं. तो फोटो बघून अनिताला डाऊट येतो की विक्रांतचं कोमलसोबत अफेअर होतं म्हणून विक्रांत तिच्याशी असं वागत होता. ती नंतर कोमलबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न करते. 3-4 दिवसांनी विक्रांतच्या ऑफिसमधील स्टाफ त्यांच्या घरच्यांना भेटायला येतो. तेव्हा अनिताला कळतं की कोमल विक्रांतच्या ऑफिसमध्ये काम करत होती. तेव्हा अनिता कोमलला काहीतरी कारण काढून तिच्या खोलीत घेऊन येते आणि तिला तिचा फोटो दाखवून विचारते की तू आणि विक्रांत रिलेशनशिपमध्ये होता का. त्यावर कोमल तिला सांगते की हो, विक्रांतचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम होतं. हे ऐकून अनिताला खूप राग येतो की विक्रांत तिला फसवत होता. अनिता कोमलला बोलते की विक्रांतचं आणि माझं लग्न होऊन 4 महिने झाले होते, पण आमच्या दोघात कधी बोलणंच झालं नाही कारण तुमच्या दोघांचं अफेअर होतं. तेव्हा कोमल तिला सांगते की विक्रांतने तुला कधीच फसवलं नाही. विक्रांत आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. कॉलेज पूर्ण झाल्यावर आम्हाला एकाच कंपनीत नोकरी मिळाली. आम्ही दोघं लग्न करणार होतो, पण माझ्या घरच्यांनी लग्नाला नकार दिला म्हणून तुझं लग्न विक्रांतशी झालं. तेव्हा अनिता बोलते की लग्नानंतर पण विक्रांत तुझ्यावरच प्रेम करत होता म्हणून आमच्यात नवरा बायकोचं नातं निर्माण झालंच नाही. मला तर असं वाटत होतं की मी विक्रांतला ओळखतही नाही. मी त्याला लग्नानंतर किती शर्ट्स खरेदी करून दिले, पण तो कधी ते घालतच नव्हता. तो नेहमी ऑफिसचे कपडे घालायचा. तेव्हा कोमल सांगते की विक्रांतला निळा रंग खूप आवडायचा म्हणून तो नेहमी निळ्या रंगाचा शर्ट घालायचा. कोमल गेल्यावर अनिताने कपडे उघडून विक्रांतचे कपडे बघितले. तेव्हा तिला त्याच्या कपाटात निळ्या रंगाचे खूप कपडे दिसले. दुसऱ्या दिवशी इन्शुरन्स कंपनीचा एक व्यक्ती त्यांच्या घरी येतो आणि सांगतो की विक्रांतचा 75 लाखांचा एक इन्शुरन्स होता
आणि त्याची वारस एकच आहे, त्याची बायको अनिता. हे ऐकून सगळे नातेवाईक चकित होतात की ते सगळे पैसे आता अनिताला मिळणार होते. कुठे ना कुठे सगळ्यांना वाटत होतं की ते पैसे आपल्याला मिळावेत. कधी अनिताच्या घरचे तिला घरी घेऊन जाण्यासाठी तयार नव्हते. त्यांना आता असं वाटत होतं की अनिता आपल्यासोबत राहावी. अनिताच्या आईचं म्हणणं होतं की अनिताचं BA झालं आहे तेव्हा ती चांगला जॉब करू शकते आणि म्हणून तिने माहेरी यावं आणि एखादा जॉब करावा. हे ऐकून अनिता शॉक होते, कारण लग्नाआधी तिच्या घरचे तिला जॉब करू देत नव्हते आणि विक्रांतच्या मरणानंतर पण ते तिला माहेरी घेऊन जायला नकार देत होते. ते आज 75 लाख ऐकताच तिला घेऊन जायला तयार झाले होते. हे ऐकून अनिताला तिच्या घरच्यांचा खूप राग आला होता. इकडे विक्रांतची आई काळजीत होती की सगळे पैसे अनिताला मिळाले तर त्यांनी कसं जगायचं. पण विक्रांतचे वडील शांत होते. ते विचार करत होते की विक्रांतने जे काही केलं आहे ते काहीतरी विचार करूनच केलं असेल. पण त्याचे नातेवाईक विक्रांतच्या आईचे कान भरत होते. तेव्हा विक्रांतची आई त्याच्या वडिलांना इन्शुरन्स ऑफिसमध्ये जायला हट्ट करते. तेव्हा ते नाईलाजाने एक नातेवाईकाला घेऊन इन्शुरन्स ऑफिसमध्ये पोहोचतात. तेव्हा सोबत आलेले नातेवाईक इन्शुरन्स ऑफिसरला काही पैसे दिले तर वारसाचं नाव बदलून मिळू शकेल हे विचारात होते. तेव्हा इन्शुरन्स ऑफिसर रागात येऊन त्यांना तिथून हकलवून लावतात. तेव्हा विक्रांतचे वडील खूप दुःखी होतात, कारण त्यांना असं करायचं नव्हतं. पण नातेवाईकांच्या सांगण्यावरून ते तिथं गेले होते. ते घरी येऊन विक्रांतच्या आईला सांगतात की ते पैसे अनिताचे आहेत आणि ती त्याचं काही करायचं आहे ते करू शकते. इतकं बोलून ते तिथून निघून जातात. तेव्हा विक्रांतची आई काळजीत पडते, कारण जे लोन त्यांनी घेतलं होतं आणि विक्रांतच्या भावाचं शिक्षण ही आता कसं पूर्ण होणार, त्यांच्या डोक्यात विचार सुरू होते. इतक्यात तिथे विक्रांतची काकी येते आणि ती त्यांना सांगते की अनिताचं लग्न माझ्या मुलाशी लावून देऊ आणि जे पैसे अनिताला मिळणार आहेत ते माझ्या मुलाला मिळतील. त्यातले 50 लाख तुम्हाला देईन. विक्रांतच्या काकीच्या मुलाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो. त्यासाठी त्याला पैशांची गरज होती, म्हणून तो ह्या संधीचा फायदा उचलू पाहत होता. त्याचं हे बोलणं विक्रांतच्या आईला कसं तरी त्यांनी पटवलं होतं आणि ते त्यांना होकार देतात आणि अनिताशी या विषयावर बोलतात. तेव्हा अनिता त्या विक्रांतच्या चुलत भावाला भेटायला जाते. त्याला विचारते की तुला माझ्याशी लग्न का करायचं आहे. तेव्हा तो खोटं सांगतो की तू मला आवडतेच. हे ऐकून अनिता लग्नाला तयार होते. खरं तर अनिताने रागाच्या भरात हा निर्णय घेतला होता, कारण विक्रांत तिच्यावर प्रेम करत नव्हता. या गोष्टीचा तिला राग आला होता. दुसऱ्या दिवशी अनिता सवितासोबत त्याच्या ऑफिसमध्ये जाते, जेणेकरून ती त्याच्याबद्दल जास्त जाणून घेऊ शकेल. ऑफिसमध्ये कोमलला काम करत असताना बघून तिला खूप छान वाटतं, कारण अनिता पण स्वतःने असंच जगावं असं तिला वाटत असतं. तेव्हा कोमल अनिताला तिच्या घरी घेऊन जाते. तिथे ती एकटी राहत होती. तिचं घर खूप सुंदर होतं. बोलता बोलता कोमल अनिताला सांगते की मी आणि विक्रांतने या घरात खूप वेळ सोबत घालवला आहे. हे ऐकून अनिताला राग येतो. तिला वाटतं की कोमलमुळेच विक्रांत माझ्याशी प्रेम करत नव्हता, म्हणून त्यांचं नातं जास्त आपुलकीचं झालं नव्हतं. रागात अनिता कोमलला वाईट साईड बोलून तिथून घरी निघून जाते. घरी विक्रांतचा लहान भाऊ तिच्या जवळ येतो आणि तिला सांगतो की तू काकांच्या मुलासोबत लग्न करू नकोस. तो चांगला मुलगा नाही आणि तो तुझ्यावर प्रेमही करत नाही. रात्री ती बघते की तिचे सासरे काहीतरी हिशेब करत होते, म्हणून ती त्यांच्याकडे जाते. ते बघून तिला कळतं की विक्रांतच्या घरचे पैशांच्या तंगीतून जात आहेत. आज विक्रांतचं 13वं होतं आणि सगळे नातेवाईक जमले होते. विधीचे सगळे कार्यक्रम झाल्यावर विक्रांतचा भाऊ अनितासोबत लग्न करण्यास नकार देतो. हे ऐकून सगळे नातेवाईक चकित होतात. तेव्हा विक्रांतची काकी सांगते की अनिताने काल सांगितलं की तिला दिवस गेले आहेत, म्हणून विक्रांतच्या भावाने अनिताशी लग्न करण्यास नकार दिला. अनिताच्या सासऱ्यांना हे माहीत नव्हतं, म्हणून ते अनिताच्या खोलीत जातात. पण अनिता तिथे नव्हतीच. रात्री अनिताने विक्रांतच्या भावाला खोटं सांगितलं होतं की तिला दिवस गेले आहेत. तिला हे जाणून घ्यायचं होतं की तो तिच्यावर प्रेम करतो की नाही. अनिताने तिच्या सासरच्या लोकांसाठी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती की ती हे घर सोडून जात आहे. तिने ठरवलं होतं की आता नोकरी करणार आणि तिची अर्धवट राहिलेली स्वप्न पूर्ण करणार. तिने चिठ्ठीत हे सुद्धा लिहिलं होतं की जर मी परवानगी मागितली असती तर मला ती कधीच मिळाली नसती, म्हणून मी ही चिठ्ठी लिहिली आहे. तिने पुढे लिहिलं होतं की या 13 दिवसात विक्रांतला एक नवीन शरीर मिळालं असेल, पण मला एक नवीन आयुष्य मिळालं आहे.
तिने तो 75 लाखांचा चेकही सोडला होता, कारण तिला माहीत होतं की त्या पैशाची सगळ्यात जास्त गरज विक्रांतच्या घरच्यांना होती. तिने पुढे लिहिलं होतं की मी नोकरी करून तुमची तशीच काळजी घेणार जशी विक्रांत घ्यायचा, कारण तिला कळून चुकलं होतं की विक्रांतच्या घरचे सोडले तर सगळे स्वार्थी आहेत, अगदी तिच्या घरचे सुद्धा.